करायचं काम नाही बरं का. आपल्या मंडळाने पण केलाय, पण यंदा गुलाल उधळणार नाही. शिस्तबद्ध मिरवणुकीचं बक्षीस यंदा आपल्यालाच मिळणार आहे. आपल्याला तोंड बघा तोंड. अरे ह्यो डॉल्बीचा आवाज आणि तुमचं नाचणं बघून तुम्हाला रेट्याला धरून मला बक्षीस घेणार. अरे घेणार म्हणजे भाऊ म्हणल्यात बक्षीस द्यायला लावतो, द्यायला मन बक्षीस द्यायला लावतो. अरे तोंड दोन्ही आधी दारूच्या वासानं डोकं फिरलं आमचं. कोणीच करतो रे. आम्ही तुझ्या बापाची बोलू भाऊचे, भाऊने दिले पैसे आम्हाला. भाऊने म्हणजे भाऊने दिले होय. म्हणजे भाऊ तुझा बाप म्हण की. बाप कोणाचं काढतो रे. राडा होईल, राडा राडा होईल, राडा. राडा म्हणून दमकोलाला देतो रे. दादाचं मंडळ आहे, दादाचं. नुसतं बघितलं ना तर डोळं काढून हातात देईन, कळलं का. डोळं काढणार. जा घरी जाऊन झोप. लई दमला शील दादाची सेवा करून जा. तू जा रे भाऊच्यात आमच्या. चमच्या कुणाला म्हणतो रे. तुला म्हणलंय बेने, तुला म्हणलंय. तुला काय करणार का रे. तू काय करणार तू. थांबवा हे सगळं. थांबा. हे बोल बोला रे. बोल बोला. थांबा बोल. नाही थांबत. हे सोडून थांबा. कोण बोला रे. कोण बोला थांबा म्हणून. नाही थांबत, नाही थांबत. थांबा. मी बाळ गंगाधर टिळक, या सार्वजनिक गणेशोत्सवाचा जनक. होय, मी बाळ गंगाधर टिळक. काय चाललंय हे. एवढ्याच साठी का सुरू केला होता गणेशोत्सव आणि शिवजयंती. अरे ब्रिटिशांचा अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आपल्या माणसांना जागं करायचं, एकत्र आणायचं आणि लढा उभारायचा म्हणून भक्ती आणि शक्तीचा उत्सव सुरू केला. पण आज तुम्ही त्याचा बाजार मांडताय. त्यातलं पावित्र्य आणि मांगल्य संपून टाकलंय तुम्ही. या उत्सवाला इतकं विकृत स्वरूप येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. हे सारं पाहून शर्मेनं मान खाली जाते माझी. स्वातंत्र्यासाठी मी घरातला गणपती बाहेर आणला, पण तुम्ही त्याला रस्त्यावर आणला. आता या उत्सवाचा वापर स्वार्थासाठी होतोय, स्वार्थासाठी. हे गणराया, हे विघ्न माझ्यामुळं आलं. तू विघ्नहर्तायस. तूच मार्ग काढ यातून आणि बंद कर हे सगळं. हे गणराया, विघ्नहर्त्या, अरे तुझ्या भक्तांना आता तूच सद्बुद्धी दे रे बाबा. तूच सद्बुद्धी दे.